महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून शेतकऱ्याचा अपमान किंवा विश्वासघात झालाय, अशी शेतकऱ्याची एक आता मानसिकता आजपासून बनलेली आहे. काल अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं. त्याच्या अगोदर बघा, एक वर्षभर झालं शेतकऱ्यांचा एकच प्रश्न होता की पूर्णपणे कर्जमाफी द्या, 7/12 कोरा करा आणि शेतकऱ्याला ह्या कर्जाच्या विळख्यातून एक वेळेस मुक्त करा. त्यावरती लोकांच्या आशाही होत्या, कारण आशेला कारणीभूत तो मॅनिफेस्टो मांडला होता विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर. आणि तो मॅनिफेस्टो मांडला, त्यामध्ये संपूर्ण कर्जमुक्ती, 7/12 कोरा असा त्यामध्ये मुख्य घोषणा होत्या. आणि त्या घोषणा पूर्ण व्हाव्या यासाठी एक नवीन समिती बसणार होती की त्या आपण ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्या घोषणा पूर्ण करता येईल. मग त्यामध्ये मुख्यतः 2 घोषणा अशा होत्या. 2100 रुपये महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये पूर्वीचे आणि वाढवून 600 रुपये 2100 रुपये ही एक मुख्य घोषणा होती. आणि पुढची घोषणा होती ती कर्जमाफीची. पण कालचा अर्थसंकल्प पाहिला आणि त्यानंतर कुठंतरी ह्या दोन्ही गोष्टीचा काहीही संबंध किंवा यांचा समावेश ह्या सगळ्यामध्ये नव्हता. आता मुळात बघा, आता कुणी काय बोललं ह्या सोडून त्या गोष्टी बाकीच्या, पण त्यात नसल्यामुळं आज विधान भवनाच्या समोर माजी खासदार राजू शेट्टी यांनी मोर्चा काढला होता. त्यांना त्या ठिकाणी उचलण्यात आलेलं आहे. तो मोर्चा हे केला आणि त्यानंतर आज चर्चा होती अर्थसंकल्पावरती. आजही काही नेत्यांना हा प्रश्न मांडला होता की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, 7/12 कोरा यावर तुम्ही निर्णय का घेतला नाही. त्यावरती ही गप्पचं शासन हे सांगतंय. आता याच्यानंतर बघा, अजित पवारांना मीडियानं प्रश्न विचारले न्यूज चॅनलने. त्यावेळेस अजित पवार काय बोलले? अजित पवार बोलले की शेतकऱ्याला 0% व्याजानं कर्ज मिळतं, हे त्यांचं वाक्य आहे. पण या ठिकाणी प्रश्न असा होतो, जे कर्ज शेतकऱ्यांनी त्या कामाला घेतलं, पिकाकरता पीक कर्ज घेतलं, शेतीमधून पिकवून ते पीक कर्ज परत करणार होते, पण त्यांच्यावरती काळाचा असा घाला झाला, यांच्यावरती निसर्ग कोपला आणि त्याच्या माध्यमातून उत्पन्न हे झिरो झालं. आता उत्पन्नच काय नाही तर ते पैसा फेडायचा कसा, हा एक मोठा प्रश्न होतो या ठिकाणी. आता प्रत्येक वर्षी जूनमध्ये किंवा जुलैमध्ये मेमध्ये शेतकरी कर्ज काढतो. कारण काय, आता जूनला ज्यावेळेस खरीपाचं मोसम येईल त्यावेळेस कर्ज काढून खातं बी बाकीच्या काही गोष्टी ते करतो. पण त्याला अशी एक असते की ज्यावेळेस हे पीक येईल, याचं उत्पन्न निघेल, त्याचा आम्हाला योग्य मोबदला मिळेल आणि ज्यावेळेस तो योग्य मोबदला मिळेल त्यावेळेस आपण हे कर्ज घेतलेलं फेडू. हा फक्त एक सिंपल फंड आहे शेतकऱ्यांचा, कर्ज घ्यायचा, पीक कर्ज घ्यायचा. मग ते त्या पीक कर्जासाठी एवढा खर्च करून तो पीक पेरतात, पण त्याचं जे उत्पन्न आहे त्यात घट होते उत्पन्नामध्ये. आणि महत्वाची गोष्ट काय यामध्ये, उत्पन्न निघालं तर त्याला भाव लागत नाही. ही एक सगळ्यात मोठी खदखद ही शेतकऱ्यांची आहे. 2014 मध्ये पण भाव 3800, 4000, 5000 असा होता सोयाबीनचा. आता हे भाव तोच आहे, भाव वाढलाच नाही, उलट भाव कमी होतोय. 32 लोकांनी सोयाबीन घातलं. मग जी किंमत मालाला भेटली पाहिजे तर किंमतच नाही भेटली, उत्पन्न मिळूनही शेतकऱ्याला काही फायदा होत नाही. आता एकूणच काही योजना किंवा काही तरी घोषणा केली असेल अर्थसंकल्पामध्ये, पण त्या घोषणा ह्या सगळ्या ह्याच्या नंतरच्या आहेत. अहो, शेतकरी शेतीची पेरणी करू शकत नाही कर्ज काढल्याशिवाय. मग ज्या बाकीच्या योजना घेऊन तो काय करणार आहे, हा एक मोठा प्रश्न आहे. आणि जे काही मांडलेला अर्थसंकल्प आहे तो सर्व शेतकऱ्याला लागू होतो का, हा एक मोठा प्रश्न आहे. गोदावरी खोऱ्या असेल, वैनगंगा खोऱ्या असतील, कुठले मोठे मोठे खोरे असतील, ह्या खोऱ्याचा नेमका फायदा सर्वांना होतो का, हा एक मोठा प्रश्न आहे. मग सर्वांना सर्वसमावेशक असा एखादा मुद्दा असेल तर त्यावरती काम हे शासनाला करावं लागतं. पण याच्यातून ह्या गोष्टी समोर आल्या नाहीत आणि सगळं महाराष्ट्रामध्ये जो पूर्ण शेतकरी वर्ग आहे फक्त एक गोष्ट बोलतो. आता निवडणूक ही महानगरपालिकेची जिल्हा परिषदची आहे, त्या माध्यमातून जे काही संकल्प मांडलाय तो पूर्ण शहरीकरणासाठी महत्वाचा आहे, तो ग्रामीण भागातील शेतकऱ्यासाठी काहीच नाही, अशी एक लोकांची भावना आहे याच्या माध्यमातून समोर येते. आता विषय असा येतो की आता या संकल्पावरती आज चर्चा होती, यामध्ये पण हे विषयच मांडले गेले अधिवेशनामध्ये किंवा ह्याच्या कालच्या संकल्पावरती आज चर्चेमध्ये की शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज होती, त्यावरती कानाडोळा करून
कारण त्यामध्ये एक असं बोललं जातं की शासनाकडे तिजोरीमध्ये पैसा नाही किंवा थोडंसं बजेट हे शॉर्ट आहे, त्यामुळं हे मुद्दा आरखडला गेला असावा. पण ते काही असो, पण शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही एक संजीवनी होती शेतकऱ्याला परत उभारण्यासाठी. आता बँकेचे परत तगादे लागतील, शेतकऱ्याच्या घरापर्यंत बँकवाले येतील, पैसा द्यायचा कुठं, कर्ज फेडायचं कसं आणि नंतर घर चालवायचं कसं आणि परत जूनची पेरणी करायची कशी खरीपाची आणि आता मशागत करायची कशी, हा एक शेतकऱ्यापुढे पडलेला असा मोठा यक्ष प्रश्न आहे. आता ह्या प्रश्नाला उत्तर शासन कसं देईल? त्यामुळं सरकारमध्ये 90% लोक तर शेतकऱ्याचे पुत्र पाहिजे, ते पण जाणीव असणारे. त्यांना जाणीव असते वडिलाच्या पायाला पडलेल्या भेगाची, त्यांना जाणीव असते बापाच्या फाटलेल्या बनियानाची, त्याला जाणीव असते डोळ्यातून पडणारे अश्रू बघतो तो शेतीमध्ये ज्यावेळेस पाणी थळथळतं खळ्यावरती. अशा लोकांची गरज आहे मंत्रिमंडळामध्ये, कारण तेच काहीतरी यांच्याकरता चांगल्या योजना किंवा चांगलं बजेट हे मांडू शकतील. तुमचं एकूणच काय विषयावरती मत काय नक्कीच नोंदवा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.